ती असं सांगून टाकायचे म्हणून वाजून वा कसं कसं सांगा बरं ते कसं पाय बोळ पाडली आणि बेडी घातली आणि दायाने बांधला. त्यांना अशी हाताने बेडी पाकली, जाऊन उभं राहिला मोरी. हा आण म्हणला दुसरी बेडी आणि हातानं पाकली. लोखंडाची बेडी हाताने पाकली करत तुमची ओळख कशी झाली ती रुक्माजींची आणि तुमची बडवणी कोण आतरली कोण रुकणार याचा आणि दगड फेक झाली बडवणीला. मी चालले, मला पोरी वाटायला वाल्या तेव्हा पायानं पळतच आला. माय उचलून खाद्यावर घेतलं, नेऊन त्या पोलिसाच्या ह्याच्यात टेकलं धर्मशाळेमध्ये. तुम्हाला का आता पोरी आरडायल्या, शियाल्या आल्या, दगड हाणायल्या पोरी. माझ्या माईला कसं उचलून आलाय कुठं म्हणून याचा मूडचा बसला, याचा मूड. मग अगं मला माझी आद्या आहे जा तिकडे माग. किती लोकांची टोळी असायची त्यांची 10-15 कीर्तनाला जायची का रुक्माजी हो. कीर्तन बसत होता मोरी असं. पण ते निवडून आलते म्हणून पुन्हा जेल मधून सुद्धा निवडणूक रेडी होती का त्यांनी ते बी निवडून आला. बायको नगर अध्यक्ष झाली, बायको निवडून आली. मंडळी तुम्हाला माहिती आहे आपण आजीसोबत मागे एक व्हिडिओ केला होता. आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक मी घेऊन आलो आहे आजीसोबत परत. तुम्हाला माहिती आहे की लहानपणी आपल्या आजोबांनी आपल्याला रुक्मिणी डाकूबद्दल सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा कधीतरी ते ऐकलेलं असेल असं असं कोणतरी होता म्हणून. तर ऐकलेलं वेगळं पण आजीनं पाहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आजी आपल्याला सांगणार आहेत कसं वगैरे काय. फार इंटरेस्टिंग आहे. मला 100% खात्री तुम्ही जर बीड जिल्ह्यातून वगैरे इकडून येत असाल परभणी वगैरे तर 100% यांच्याबद्दल तुमच्या आजी आजोबाच्या तोंडून तुम्ही ऐकलं असणार आहे. तर चला आपण आजीला आज विचारूया. रुक्मिणी डाक म्हणजे ती रुक्माजींची ओळख होती म्हणून तुमची आता 25 वर्ष कर्ज आणि राखी कुणाची बांधली नाही त्यानं माझ्याशी. आणि गेलं की पिशवी चापायचं. बाई आत्याच्या पिशवी, बायकोला बाई म्हणत होता. नाव काय होतं त्यांचं म्हणजे असं रुक्माजी म्हणायचे डाकू रुकणे म्हणत होते. काय चोऱ्या वगैरे करीत होते का ती चोऱ्या वगैरे करीत होते का चोऱ्या करायच्या, डाके घालायचे, चोऱ्या करायच्या, डाके घालायचे. माणसाला गोड होता, प्रेम होता त्याच्या अंगामध्ये. दुआजबी माणूस होता. अर्धा घाटन अर्धा गमजडी. माया आली तर कितीही माया करायचा आणि नाही तर मग खाऊदाळे की मग तिथं काहीच उरायचं नाही. तिथं वाईट वागणुकीला वाईट नव्हता, चोर होता. चांगल्या माणसाला त्रास देत नव्हते म्हणा. नाही चांगल्या माणसाला नाही ना त्रास. आता आम्हाला कितीतरी होतं. किती आमच्या प्रेम म्हणलं म्हणजे मरस्त प्रेम कडीला गेला त्याचा आमचा. तर ते ह्याला लग्न चाललं सांगण्याच्या वाडीला आणि बळ्या क्रमे सगळे आडे आले. त्याला फोन केला आमच्या मामाने. फोन असं असं इथं माणसं आले. सारखा म्हणला काही जाऊ नका, पाटलीनबाई मध्ये येतात. लहान होती म्हणजे तुम्हाला पाटलीनबाई म्हणत होते का हो. पाटलीनबाई पाटलीनच म्हणायचं. रुक्मिणी आका नाव पण ते आका म्हणे पण पाटलीन म्हणे. पुन्हा काय झालं मग त्यानं फोन केला तिकडं. ते महाग 10-15 माणसं बंदुकी घेऊन आणि मोहरी 10-15 माणसं बंदुकी घेऊन आमचं लगीन चाललं मामाच्या पोरीचं चांदापूरला ह्याला सांगण्याच्या वाडीला. म्हणजे वराड चालला होता म्हणायचं. त्याने तिथं आडीलं कसं म्हण त्यांनी फोन केला रुक्माजीला आणि फोन केला की मग ते म्हणलं नाही आपलं लगीन आहे म्हणला. मध्ये आती आहे म्हणला जाऊ दे गुपचीप बस. आत्या खाऊदळीचं ऐकायची नाही. तुम्हाला लहान दिसतात का म्हणलं. आत्या लहान नाही म्हणला बाबा, बीड जिल्ह्यावर वार आहे म्हणला. त्याच्या नादाला लागू नका, बीड जिल्ह्याच्या नादाला लागा म्हणला, पण आत्याच्या नादाला लागू नका. आणि मग सोडलं आणि माझ्या सुनंदाचं लगीन चाललं. नवरी बी राहिली पिपळ्यावर. आम्ही 2 पोरी आणि आम्ही 2 गाड्या 2 माणसं चाललो. ते तिथं वाटायला आडी आले कोजरीच्या मात्याला, बडवणीच्या मात्याला आडी आले. पोरं 10-12. मी आले पोरं अरे माझं एक काम करा र, आम्ही लग्नाला चाललो आणि तुम्ही काही घोर करू नका. जाऊन रुक्माजीला सांगा आत्यानं आहेर घेतला या आणि येऊन उद्याच्याला घेऊन जाय. उद्या लगीन नाही, तुम्ही पण या घंटाभर. आणि त्याला आहेर घेतलाय म्या आणि तुम्ही तेवढं माणूस पाठवून द्या कडे माझ्याकडे. नाही तर तुम्ही नेता का आहेर का फायर मायापाशी काहीच नव्हतं. उगा आपलं ते माणसं पळवायचं. म्हणलं बाबा मग तुम्ही न्या तरी, नाही तर मग वाटा लावून द्या म्हणलं. वाटा लावून द्यायचा. आणि मग ते पोरं गेले निघून. अरे बापरे म्हणजे आत्या रे मध्ये दिगंबराची बाशी. आणि मग हे नवरी मागच राहिली. गावात गेले म्हणलं वाजन आहे कसं म्हणजे नवरी चाललं. अरे बापरे म्हणलं
कसं काय मग टिकून 10-15 माणसं इकडे येऊ लागले सौंदर्याहून गाडीची पण पोरत आले माझा बांधास नवरी करवडी सगळे चालले तर तिकून आले काठी आणि कुऱ्हाडी आणि खंजीर लावून बॅटरी आण म्हणले आता आम्हाला मारू नका रे म्हणजे आम्ही नवरी घेऊन चालला तरी मग म्हणे याचा सौंदनचा ते म्हणले आम्हाला आत्याने पाठवलं त्या घरी आधी तुम्हाला आत्या म्हणायचे का सर्व तेच सगळ्याची आणि मग आम्हाला आत्याने पाठवलंय आणि तुम्ही गोर करू नका आम्ही नवरी न्यायला आलेले माणसं आहोत आम्ही बडवणीचे आहोत बांधासाने माझ्या ओळखीले आपली माणसं आहेत म्हणला जाऊ दे रुकण्या गेला कुंकड त्याला आहेर का फायर का बोल आणि मग म्हणलं आहेर घेतला होता आला नाहीच म्हणलं मूड द्या मला माझ्या लेकराचं लगीन होतं पोरीचं मग पहाट बामण आणला नाव घातलं लगन वरतीला लगन लावलं पिवळ्याच्या पिठाच्या भिजलेल्या भाकरी कोण खाते कोण करते आलं लगीन बिराड उपाशी तसंच आमचं मांडियाला गेला मांडियाला तेच पण ते असं लोकांनी चलता चलता ते हे करायचे म्हणून अडवायचे हे काय खरं होतं ते त्याचे आकार बघून त्याची ओळखू येत होतं दुर्बीण होती त्याच्यापाशी त्या दुर्बिणीनं बघत हे कसं आहे पैसे आतले आहेत का डागडुगिनी आहेत का उगं मोकळं चाललंय का गरीबावनी कसं आहे गरीब आहे का अपितर आहे ते सगळं त्या दुर्बिणीमध्ये कळत होतं आणि मग ते कुणालाही कसं जमानी जपून हा ऐकून वाट असे म्हणे पण ते असं सांगून टाकायचे म्हणून वाजून कसं कसं सांगा बरं ते कसं पाय बोळ पाडली आणि बेडी घातली आणि दायाने बांधला त्यांना अशी हाताने बेडी फाकली जाऊन उभं राहिला मोरी आणि म्हणला दुसरी बेडी आणि हातानं फाकली लोखंडाची बेडी हातानं फाकली करक अशी हात ह्या हाताने बेड्या घातल्या त्या हातात असेच केले की बोड्या गळून पडल्या खाली असं होत होती बळवान होत आशे बेड्या घातल्या त्या त्यांना आशेच हात केले बेड्या खाली गळून पडले रुक्माजींनी तर बळवान होता आणि ते वाजून हलकी वाजून डाका टाकायचे म्हणून वाजवून टाकायचे म्हणजे असं गपचिप नाही आला म्हणे गपचिप नाही टाकला बर बर आणखी तुम्हाला काय त्यांच्या आठवणी तुमच्या सोबत आम्हाला आठवण दिवाळी पंचम राखी आणि करदुडा 40 वर्षांना आमचा त्याला होता त्यानं बहिणीचं पण घेतलं नाही अगोदर माझे आत्या येऊ द्या म्हणे आत्याचं बांध्याशी मी तुमचं बांधित नाही म्हणे आणि गेलं की घोंगडं टाकायचं बाई आता आल्याचा आणा घोंगडं टाकायचं आणि हॉटेलवाल्याला सांगायचं चहा मग मी म्हणायचे बा मला लगी बसून येऊ दे ना रुक्म्या मुडद्या मला लगी बसून येऊ दे ना अण्णा म्हणते मी तुला जातो मी लगीला अगं आत्या काय कडू जरेस ग तुला लगी आल्या का ग चहा पाहून म्हणालीस की ग तू मला म्हणायचा लईच कडू जर होता तर हे सगळे त्याचे सांधे बांधे बळ्या 11म्या 11म्या अण्णा श्यामसुंदर्या करी पण सांध बघून करी ते ठोई होती त्याच्यापाशी तुमची ओळख कशी झाली रुक्माजींची तुमची बडवणी कोण आतरली कोण बडवणीत लेख दिलेले मावस भाऊ बडवणीच इथं रोपणा याचा आणि दगड फेक झाली बडवणीला मी चालले मला पोरी वाटायला वाल्या तेव्हा पायानं कळतच आला माय उचलून खाद्यावर घेतलं नेऊन त्या पोलिसाच्या ह्याच्या टेकलं धर्मशाळेमध्ये तुम्हाला का आता मा पोरी आरडायल्या शिया आल्या दगड हाणायल्या पोरी माझ्या माईला कसं उचलून आलाय कुठं म्हणून याचा मूड बसला याचा मूड मग अगं मला माझी आत्या आहे जा तिकडे माग आणि तेवढ्या लोकांनी माझ्याकडून पाया पडून घेतलं माझ्या आता पायवान वाजता म्हणलं अगं नको बाबा सोड नको ना अण्णा सोड ना आता कशाचा सोडते अण्णा आत्या थांब जरा थांब दे म्हणलं आत्याला पैसे काढा आता त्यानं 500 रुपये हातात घातले आणि तेवढे लोक पाया पडून घेतले मग पोलिसाच्या 2 गाड्या मोठ्या होत्या मिलिटरीच्या असा हराम होता ते कुठं पाहिलं की आत्या माझी म्हणे सांगू तिथं वर्ण्याने करी माझं पुढे गावात मी चालले तांबडे आंगडे तांबड्या चड्या बन्या अंगावर आणि 10-12 पोरं आले जोरवाड्याच्या पुढे गेल्यावर मी आणलं बाळा काल रुकणास तिकडं आलता आज आलाय का रे इकडं अरे येतो म्हणला मुडदाना आलाच नाही असं म्हणले कोण्या गावचे साकुरचे म्हणलं मी हो तुम्हाला कशी ओळख नाही रे मी हिनमंताची बहीण नाही करेन याची वैजनाथाची बाबू वैजनाथ माझे भाऊ इथं
आणि म्हणतात मग ते त्याच्यासाठी मला जावं लागते. माझी लेख दिली या पोस्टमॅन बाबूरावाला आत्ता. पहिला माझा साईसराव माझा काका आहे, मावशी होती, त्याच्यासाठी जाणं येणं. तर ते तुम्ही तिथवर नेऊन सोडा बरं, मला एक तुला घ्या बरं बाबा. नाही जपून आम्ही सांगतो. काय सांगतो तुम्ही इथं जाऊ आला म्हणलं सारखा ड्रेस घालून बिहू माणसं बिहण्याचं का मरतील का म्हणलं. मी भेट नाही रे म्हणलं तुम्हाला, मी देईन धडाके राखून. किती लोकांची टोळी असायची त्यांची? 10-15 लोकांची टोळी असायची. पुन्हा मग ते काय शेवट कसा झाला त्यांचा? मग उशीर झाला खाते प्याचे कुठे बी मजा करायची आणि जाते घरला निघून. आणि किती हजरच राहते पहाटे 4 वाजे. आज कोणता तापा टाकायचा, आज कुणाकडे जायचंय. पण गरीबाला त्रास देत नव्हते ते, त्रास कुणालाच दिल नाही त्यांनी. फक्त असे श्रीमंत माजलेले लोक त्यांनाच त्रास कुणालाच दिल नाही त्यानं. असं बाबा अशा पद्धतीनं वागणूक होती. हरिनामात बी होता, त्याच्यात बी होता, त्या बाईला बी गोड होता. हरिनाम काय करायचे? परमार्थ करीत होते का ती? सुरू झालं की बसायचं. ते कीर्तनाला जायचे का रुक्माजी? हो कीर्तनात बसत होता मोरी आसन. कुणाच्या कीर्तनाला बसायचे? कुणाच्या आता पंढरीनाथाचं होतं, उकुळकरच्या स्वपन काकाचं पंढरीनाथ. त्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचं 5 मिनिटं. म्हणजे भजन कीर्तनाची आवड होती म्हणायचं त्यांना. सर्वांचीच त्याला आवड होती. लय माणूस शहाणा होता, लय मोठा माणूस होता. पण ते पहिली सवय लागलेली होती वागणुकीची ह्याची. आपलं 2 रुपयाची लालूच होती त्याला, म्हणून ते बनला चोरीबद्दल. ह्याची करू का त्याची करू का, ह्याचं घेऊ का त्याचं घेऊ, ह्याच्यामध्ये ते पिरियड मध्ये राहून शेवटला सोडलं होतं म्हणे त्यांनी हे सगळं. चोरणं ही सोडलं, चोरी ही सोडलं होतं म्हणे शेवटला पुन्हा. त्याला का नाही चोरी करणं हे सोडलं होतं म्हणे त्यांनी पुन्हा. सगळं सोडून दिलं. ईश्वरानं सोडून दिलं सगळं. बरं. पण ते निवडून आलते म्हणून पुन्हा जेलमधून सुद्धा. निवडणूक लढली होती का त्यांनी? ते बी निवडून आला. बायको नगर अध्यक्ष झाली, बायको निवडून आली. तर मंडळी अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. मंडळी हे व्हिडिओ जे असतात ना अशा लोकांसोबतचे, हे फार प्रोफेशनल 2 खुर्च्यावरती बसून असे नसतात. या मुलाखती अशा शेजारी बसून त्यांच्या भाषेत आपली भाषा मिसळून काढून घेणं असतं. कारण या लोकांना फार असे आम्ही विचारावून त्यांनी बोलावं अशी सवय नसते यांना हे माहीत पण नसते कॅमेरा हे काय. पण यांच्या पद्धतीने त्यांना जवळ बसून हसून विचारावं लागतं. त्यांच्यासारखी भाषा वापरावी लागते, मातीतली भाषा. आणि त्या मातीतल्या भाषेतल्याच त्यांच्या काही रुक्माजी घोबाळे, ज्यांना तुम्ही रुक्म्या डाकू म्हणून ऐकलं असेल कधीतरी, त्यांच्या ह्या आठवणी आजींना आपल्याला सांगितल्या. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.